एम्पावरमेंट का आयोजन गुहागर में निसर्गमय वातावरण में हुआ। महिला सक्षमीकरण के अंतर्गत प्रांत 3234 D1 के सर्व लायंस महिलाओं के लिए चेतना ये म्यावा सेलिब्रिटी व मान्यवर इनके उपस्थिति में आयोजित किया गया। इस कार्यक्रम के उद्घाटक MJF लायन M.K. पाटिल प्रांतपाल थे। म्यूजिकल इवनिंग के सेलिब्रिटी मेघना एरंडे, ईशानी पाटणकर थे। प्रेरणादायी विचार लक्ष्यवेध का सेशन PMJF लायन जगदीश पुरोहित ने लिया। इस कार्यक्रम के लिए MJF लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले प्रथम उपप्रांतपाल उपस्थित थे। इस कार्यक्रम का नियोजन होमकर प्रांतीय सभापति महिला सक्षमीकरण ने उनके टीम के साथ किया। चली शहर के आर पार, तुम जानू मैं ना मानू हार। हेलो विगियर्स, कहाँ जा रहे हो? मैं हूँ छोटा नारी, फिर मैं चाहूँ तो इतने सारे नारी से क्या ऐसा जो ना हो। जो होगा ये दिन पूरा तो कर लूंगा ये काम, इतने सारे नारी से मुश्किल हो जाए आसान। हेलो विगियर्स। आणि एक आणि आपण एका खऱ्या अर्थानं लागू बोलू आणि ते होत असताना काही वेळा असं वाटतं की सेवा कार्य म्हणजे नाही ते बॅनर घेऊन जावा, पण त्यापेक्षा कितीतरी पटीनं काहीतरी लायनिझम आहे। हे सत्य मी जास्त बोलण्यापेक्षा आणि तुम्ही महिलांमध्ये ती शक्ती आदिशक्ती जी आहे ती सगळी शक्ती एका ठिकाणी एकत्रित काय करू शकते ते आपण कालपासून पाहिलेलं आहे। तुम्ही पुन्हा एक प्रेरणा घेऊन जाणार आहात आणि यासाठी पोलीस सुद्धा मी आपले ऍक्च्युअली मोटिवेशनल स्पीकर PMJF लाईन जगदीश पुरोहित यांच्याकडे येणारच आहे। तत्पूर्वी आपण वर्षभर जो काही प्रोग्राम केला मग मला व्यक्तिगत त्याला सांगणार बाबा एवढं सेशन संपलं पुरोहित साहेब, तुम्ही काय करा अशा पद्धतीनं तुम्हाला जगता यायला पाहिजे। सेशन लक्ष भेद आणि डोळे मिटून शांत करूया। लेटस नाव मूव लक्ष भेद। मगाचं लक्ष होतं ना, ते मगाचं लक्ष होतं ते तुमचं लक्ष नव्हतं, तुमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे होतं ते होतं। आपलं सेशन जे आहे ना ते लक्ष भेद आहे। द्रौपदी स्वयंवराचा सीन तुम्ही आठवा, पांडव असणाऱ्या माशाचा डोळा पाण्यातल्या त्याच्या पडलेल्या प्रतिबिंबाकडे बघून धनुष्याला बाण लावून तो डोळा जो कोणी भेदेल त्याच्याशी ती द्रौपदी लग्न करणार होती, ते स्वयंवर होणार होतं। आणि त्या स्वयंवराचा जो फळ होता त्या अर्जुनानं केलेलं ते कॉन्सन्ट्रेशन, त्यानं पाण्यामध्ये बघितलेली वरची प्रतिमा, तो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मधल्या चेतना जागृत करून तुम्हाला ते काम आपल्याला करायचंय। तर त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करताना लक्ष भेदाचं सेशन मी मुद्दाम घेतलेलं होतं आणि लेटेस्ट मूव लक्ष भेद लाईफ इंटरनॅशनलनी आता आता येणाऱ्या पुढच्या वर्षी तर त्यांनी महिलांचं किती महत्व सांगितलेलं होतं। एक काळ असा होता की फक्त लहान मेंबर होता संघटनेला, 100% पुरुषांच्या पेक्षा तुम्ही जास्त व्यापलेला आहात, जबाबदाऱ्या जास्त आहेत। पण ती ब्रेकिंग बॅरियर्स असा विषय घेऊन ती स्त्री शक्ती होती। स्त्री शक्तीचा कौतुक या ठिकाणी करायचं चेतना मॅडमच्या टीमचं की जस्ट 3 तारखेला सावित्रीबाई फुले जयंती आणि त्याला लागून लगेच हे 2 दिवसाचं ते सेशन खरंच कौतुकास्पद आहे। एवढं म्हणजे ते मॅच करणं एवढं सहजासहजी शक्य नाही आहे। तुम्ही डिस्ट्रिक्ट मधून सगळ्या लेडीज या ठिकाणी आमंत्रित करताय, इतके गेस्ट बोलवताय, हे
दिशा द्यायचं का? पूर्व दिशा नाही, सगळ्याच दिशा आमच्या इथेच असतात आणि त्या दिशा जर आम्ही कंट्रोल नाही केला तर दशा होतेच. आणि स्त्री म्हणतो आपण, स्त्री सक्षमीकरण, स्त्री सक्षमीकरण. खरं स्त्री सक्षमीकरणाची गरज नाहीये, स्त्री ही सक्षमच आहे, परंतु आपली समाज व्यवस्था अशी आहे की त्यांना काही बंधनं घातलेली आहेत. जर चेतना या शब्दाचा तुम्हाला सर्वांनी सांगितलेला आहे. कसं जगावं, कसं भेटावं, कसं बोलावं, कसं मैत्री करावं, कसं मैत्री टिकवावं. कोणाला कळतंय नाही, आम्ही आमचं जॉईंट सेक्रेटरी